जय महाराष्ट्र. मी महेश शिरोळे, चाकण शहराध्यक्ष मनसे व तसेच आमच्यासोबत शुभमदादा कोंडेकर चे शहराध्यक्ष चाकण आज या ठिकाणी आलो असता. आज शनिवार, तर कुठल्याही स्वरूपाच्या या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल नाही आहेत आणि आम्ही एक डॉक्टर आहेत, डॉक्टरचे सिनियर या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. त्यांना आम्ही विचारणा केली असता की बाबा पेशंटची तुम्ही दिवसाला किती वेळा राऊंड असतो पेशंटकडे आणि त्यांचं चेकअप केलं जातं का. तर पेशंटचं पण आपण बोलणं ऐकून घेतलं किंवा त्यांचं पण वेदना ऐकून घेतल्यात आणि सगळ्यात मेन आणि खूप महत्त्वाचा प्रश्न हे फक्त दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. पिण्यासाठी पाण्याची सोय नाही आहे. पिण्यासाठी पाण्याची सोय नाही आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये एवढी बेकार अवस्था आहे की अक्षरशः पेशंटला या ठिकाणी पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही आहे आणि स्वच्छतेचं तर तुम्ही विषय काही बोलूच नाही. एवढी बेकार आणि एवढी घाण परिस्थिती की या ठिकाणी एखादी भिकारी पण झोपू शकणार नाही अशी हॉस्पिटलची अवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता याला पाणी नाही आहे, हे फक्त दाखवण्यासाठी ठेवलं आहे. इथं स्वच्छता पाहू शकता, कुणी येतं थुकतं, घाण, चेंबर लिकेज वगैरे असा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी साफसफाईसाठी कर्मचारी असून पण या ठिकाणी साफसफाई व्यवस्थितपणे या बघा धूळ किती लागलेली आहे. आपण पाहू शकतो आता मी ॲडमिट रूममध्ये ह्या ठिकाणी लिस्ट लावलेली आहे. सोमवारी पांढरा, मंगळवारी हिरवा, बुधवारी पांढरा, गुरुवार हिरवा. हे फक्त देखाव्यासाठी, फक्त दाखवण्यासाठी या ठिकाणी रोज येतो. हे डॉक्टरांच्या नाकाला आणि हे डॉक्टरांना असं एक याच शालीने सत्कार करावा असं मला तरी वाटतं. का याचं कारण असे 8-10 दिवस ह्या चादरा कधी चेंज झालेले दिसत नाहीये. एवढा बेकार वास येतो याचा. आणि तुम्ही पाहू शकता स्वच्छतेचा जर विषय घेतला, हे पहा पाणी पाजरतं या ठिकाणी आखी धूळ आहे. हे बघा बेडची काय अवस्था आहे, बोर्डाची काय अवस्था आहे, हे लाईट पाहू शकता तुम्ही. आणि कुठल्याही डॉक्टरचा या ठिकाणी टायमिंग प्रमाणे राऊंड घेतला जात नाही. पेशंटला मेडिकल बाहेरनं आणायला लावतात डॉक्टर. या ठिकाणी मेडिकल सुद्धा अवेलेबल होत नाही पूर्णपणे. मॅडम, जर मेडिकल नसेल तर तुम्ही काय करता? मेडिकल म्हणजे काय? जर गोळ्या औषध अवेलेबल नसतील तर तुम्ही पेशंटला बाहेर आणायला लावता. सध्या शॉर्टेज नाहीये. काल तुम्ही त्या महिलेला का बाहेरनं गोळ्या आणायला लावल्या? ताई, काल बाहेरनं गोळ्या आणल्या तुम्ही? कसल्या गोळ्या आणायला लावल्या होत्या? डॉक्टरने सांगितलं म्हणून आणलं ना? त्यांच्याकडे नव्हत्या गोळ्या म्हणून त्यांच्याकडे गोळ्या नव्हत्या. तुम्ही त्यांना बोलायचं नसतं, दबाव नाही तुमच्याकडे लेखी असं आम्हाला कळलं की आम्ही या ठिकाणी बोलल्यानंतर आम्ही इथनं या हॉस्पिटलच्या आवारातनं बाहेर पडल्यानंतर पेशंटला दमदाटी केली जाते की बाबा तुम्ही त्यांच्याकडे का तक्रार करता. अशा पद्धतीने पेशंटकडनं संवाद साधला जातो. त्यावेळेस आम्हाला त्यांच्याकडनं कळलं की बाबा तुम्हाला ज्यावेळेस आम्ही तक्रार करू तर तुम्ही इथनं बाहेर पडल्यानंतर त्यांची अशी म्हणणं असते की बाबा तुम्ही त्यांना का सांगितलं. अशा प्रकारचे या ठिकाणी भोंगळा कारभार चालू आहे. तरी मी प्रशासनांना व आपल्या तरी मी या ठिकाणी उद्या सोमवारी एक निवेदन देऊन यांना एक सूचना देण्यात येईल. तरी पण नाही ऐकले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कसं यांना सुधारायचं आणि कसे डॉक्टरांना सरळ करायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी एवढं बोलून इथे थांबतो. धन्यवाद.